Hello everyone, good morning all of you. This is Audun Bashinde from APA GPAD Academy. So today we are going to start a new section, that is endocrine system and how it is important for our GPAD, how many questions comes from endocrine system. हे सगळं डिटेल्स आपले या सेक्शनमध्ये कवर होतील. किती टॉपिक आहेत, किती चॅप्टर्स आहेत, काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, मीन्स कोणत्या पार्टला इथं ट्रेस करायचं आहे, कोणते पार्ट्स इथं असतात, हे फक्त एक लक्षात असू द्या की वी आर नॉट स्टडीड अबाउट ओनली फॉर GPAD. ओके, सो आवर एम अँड ऑब्जेक्टिव्ह फर्स्ट वी कॅन मीन्स विल अंडरस्टँड आवर कन्सेप्ट, व्हॉट इज द कन्सेप्ट, हाऊ इट इज रेग्युलेटिंग आवर बॉडी, how many endocrine hormones are there in our body, where it is located, and how they are secreting the neurotransmitter, that is hormone also called neurotransmitter, chemical neurotransmitter. Okay, so लक्षात असू द्या की एक जो सगळ्यात मेन पार्ट आहे तो म्हणजे आपला हा एंडोक्राइन सिस्टीमचा आहे. या एंडोक्राइन सिस्टीममध्ये आपले बरेच चॅप्टर्स आहेत. कोणते चॅप्टर्स आहेत आपल्याकडे या एंडोक्राइन सिस्टीममध्ये? आपण बघणार आहोत ओरल हायपोग्लायसेमिक एजंट, इन्सुलिन, तेच डायबिटीज मेलाइटस हा फर्स्ट वन आहे. थायरॉइड, अँटीथायरॉइड हार्मोन तो एक आहे. त्यानंतर आपल्याकडे अजून ॲड्रिनल ग्लँडसोबत जे काही मिनरलोकॉर्टिकॉइड्स, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, त्यालाच आपण इस्ट्रोजन, अँड्रोजन, अँटी इस्ट्रोजन, अँटी अँड्रोजन, ठीक आहे, हे असे बऱ्यापैकी चॅप्टर्स आहेत जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, मोस्ट कन्फ्युजिंग आहेत. कारण मोस्ट ऑफ स्टुडंटला ही एंडोक्राइन सिस्टीम क्लिअर नाही आहे, काय होतं काय नाही या एंडोक्राइन सिस्टीममध्ये हे अजूनही त्यांना माहीत नाही आहे. बट या आपल्या पूर्ण सेक्शन नंतर असा एकही डाऊट तुमच्याकडे राहणार नाही की जे तुम्हाला समजलं नाही आहे. डोंट वरी अबाउट दॅट की यू विल अंडरस्टँड एव्हरीथिंग फ्रॉम दिस एंडोक्राइन सिस्टीम. हे माझ्यावर आहे, ही माझी श्युअरिटी आहे. तुम्हाला माहीत आहे जी फर्स्ट बॅच आहे त्यांना डिले होत आहे, लेक्चर टाईमवर म्हणजे 1-2 दिवस डिले होत आहे. कारण हे जे काही बेसिक आहे, कारण लास्ट ॲज कम्पेअर टू लास्ट इयर, so many students are there from last year which is already rejoined with me, and त्यांना माहीत आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लास्ट इयर अँड दिस इयर. लास्ट इयर हे ॲनाटॉमी पार्ट आपण कवर नव्हता केला, बट इन दिस इयर वी आर मीन्स कवरिंग एव्हरीथिंग. जे काही ॲनाटॉमीचा असेल तो पण कवर करतोय, फिजिओलॉजीचा असेल तो पण कवर करतोय. आणि लक्षात ठेवा लेट होते फर्स्ट बॅचला, सेकंड थर्ड बॅचला लेट नाही आहे, त्यांना टाईमवर लेक्चर्स जात आहे. बट इतकं सफिशियंटली देतोय की तुम्हाला रिव्हिजन करताना ॲडिशनची गरज लागणार नाही, एवढी श्युअरिटी मी इथं देतोय. त्याबद्दल तुम्ही मला थोडा सपोर्ट करा. कारण जे काही ॲनाटॉमी आहे त्याचे नोट्स प्रिपरेशन आणि हे डिजिटल असल्यामुळे त्या मीन्स कंपायलेशनसाठी थोडा वेळ जातोय. बट वी विल अंडरस्टँड अँड विल कवर विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. जेवढा टाईम आहे तेवढ्या पिरियडमध्ये आपण कवर करू, ही श्युअरिटी आहे. So first let's understand what is mean by endocrine system, why it is called as endocrine, why it is called related to gland, exocrine gland, endocrine gland, local gland, autocrine gland. हे काय आहे, कोणत्या कन्सेप्ट आहेत, याचं काय रोल आहे बॉडीमध्ये, आणि हे कुणासोबत कोऑर्डिनेट करते, ही कोणती सिस्टीम आहे जी तुमची कोऑर्डिनेट करते बॉडीमध्ये. बघा की आपल्या बॉडीमध्ये टाइम टू टाइम जे कंडक्शन आहे ही कोणती सिस्टीम करते, ही न्यूरनल सिस्टीम करते. बघा की आपण बघितलं न्यूरनल सिस्टीम काय आहे, याच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे, सोमॅटिक नर्वस सिस्टीम आहे. सगळ्या सिस्टीम आपण ऑलरेडी आपल्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये बघितल्यात की जे काही कोऑर्डिनेशन आहे हे सेंट्रल आणि ह्या स्पायनल कॉर्ड ह्या दोन्हीमधून होतं. पेरिफेरल नर्व आहेत आणि त्याचा जो टच आहे, सेन्सेशन आहे, हे सगळे कॅरी करण्याचं काम ही आपली न्यूरनल सिस्टीम करते. बट हाऊ इट इज डिफर फ्रॉम एंडोक्राइन सिस्टीम, कारण या सिस्टीममध्ये जे रिस्पॉन्स आहे तो खूप फास्ट आहे. लक्षात असू द्या, खूप क्विक रिस्पॉन्स आहे या सिस्टीममध्ये. आणि ॲज कम्पेअर टू दिस एंडोक्राइन सिस्टीम, याचे जे न्यूरोट्रान्समीटर आहेत हे आपण बघितलेले आहेत, हे सगळे डिफरंट आहेत. एक आहे ॲसिटिलकोलिन आहे, त्यानंतर आपल्याकडे ह्या ठिकाणी हिस्टामाइन ऑल्सो ॲक्ट ॲज अ एंडोक्राइन सिस्टीममध्ये हार्मोन पण आहे, इकडे तो न्यूरोट्रान्समीटर पण आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर तुमचा नॉर ॲड्रिनलिन आहे, ठीक आहे. त्यानंतर हा ॲड्रिनलिन, हे दोन्हीही कोण आहेत, हे हार्मोनच आहेत, लक्षात असू द्या. हे न्यूरोट्रान्समीटर पण आहेत, हे हार्मोन पण आहेत. तर अशा प्रकारे ह्या न्यूरनल सिस्टीममध्ये हे काम करतात.
आणि हे न्यूरोनल सिस्टीम ही जॉईंटली कोऑर्डिनेट असते तुमच्या हार्मोनल सिस्टीम सोबत. बघा, हे हार्मोनल सिस्टीम म्हणजे काय की असे कोणते ग्लँड आहेत जे बॉडीमध्ये हार्मोनचं सिक्रिशन करतात. आणि हे सिक्रिशन दोन प्रकारे असतं. देर आर टू टाइप्स, डायरेक्टली इनटू द ब्लड सर्क्युलेशन अँड डायरेक्टली इनटू द डक्ट और कॅव्हिटी और लोकली, त्यानंतर इट विल कम इन टू ब्लड सर्क्युलेशन. अशा टाईपचे काही हार्मोन्स आहेत जे आपल्याला इथं स्टडी करायचे आहेत. ठीक आहे, तर मेनली आपण बघणार आहोत ब्रीफ इंट्रोडक्शन. पहिले 3 ते 4 लेक्चर्स हे ब्रीफ इंट्रोडक्शनवर असतील, काही बेसिक पॉईंट्सवर असतील आणि त्यानंतर आपला फर्स्ट चॅप्टर चालू होईल, इन्सुलिन अँड ओरल हायपोग्लायसेमिक एजंट विच इज कॉल्ड डायबिटीज मेलाइटस. हे चॅप्टर आपण कव्हर करू. त्या चॅप्टरमध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, हाऊ इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्लुकोज अपटेक फ्रॉम ब्लड टू स्केलेटल मसल्स, ब्लड टू ॲडिपोस टिश्यू, why it is responsible for glycogen synthesis म्हणजे ग्लायकोनिओजेनेसिस, ग्लुकोलायसिस हे आपण बघणार आहोत. आणि त्यामध्ये या सगळ्या कन्सेप्ट आपल्या कव्हर होणार आहेत. बट बिफोर दॅट यू शुड नो द वेअर इज एंडोक्राइन सिस्टीम इज वर्किंग, कोणत्या ठिकाणी तो वर्क करतोय, वेअर इट इज लोकेटेड, विच ग्लँड अँड व्हॉट इज देअर फंक्शन, हे सगळं आपण बघू. अँड या सिस्टीममध्ये तुम्हाला ते कव्हर होणार आहे. ठीक आहे, सो बघा की ही आहे तुमची एक सिस्टीम, याला म्हणतो आपण एंडोक्राइन सिस्टीम. यामध्ये तुमचा ब्रेनचा पार्ट आहे, त्यानंतर तुमचा ट्रकिया आहे, ट्रकियामध्ये तुमचा थायरॉइड ग्लँड प्रेझेंट आहे. ठीक आहे, हार्टच्या अप्पर लेअरला तुमच्या स्टर्नम अँड तुमच्या आवर्टाच्या मध्ये तुमचा थायमस ग्लँड प्रेझेंट आहे, जो की त्याचं डिफरंट फंक्शन आहे टी लिम्फोसाइटसाठी. ठीक आहे, त्यानंतर तुमचे या ठिकाणी किडनी आहे, किडनीवर तुमचे सुप्रा ॲड्रिनल ग्लँड म्हणतो आपण त्याला, त्याचा एक रोल आहे. त्यानंतर या ठिकाणी जर ते मेल अँड फिमेलवर ते डिफरन्शिएट झालेलं आहे की वेअर इट इज ओव्हरी और वेअर इट इज टेस्टिस. तर अशा प्रकारचे हे एंडोक्राइन ग्लँड हे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत आणि यांचे फंक्शनिंग हे दोन्हीही ग्लँड्स हे कंबाईनली काम करतात. ठीक आहे, हे दोन्हीही कंबाईनली काम करतात. त्यामुळे या सिस्टीमला बघा, या सिस्टीमला म्हणतो आपण न्यूरो एंडोक्राइन सिस्टीम. ठीक आहे, या सिस्टीमला काय म्हणतो आपण, न्यूरो एंडोक्राइन सिस्टीम. किंवा का, याचं रिझन काय आहे, कारण हे दोन्हीही जॉईंटली कोऑर्डिनेट करतात. तुमची जी न्यूरल सिस्टीम आहे आणि एंडोक्राइन सिस्टीम आहे ही पूर्ण बॉडीला रेग्युलेट करते आणि ते जॉईंटली कोऑर्डिनेट करतात, म्हणून आपण त्याला म्हणतो न्यूरो एंडोक्राइन सिस्टीम. ठीक आहे, सो आता बघा की तुमचे प्रत्येक जे काही हार्मोन आहेत हे आपण क्लासिफाय केलेले आहेत. फर्स्ट तुमचा जो ब्रेन आहे, या ठिकाणाहून आपला मास्टर ग्लँड ओरिजिनेट होतो. आपल्या बॉडीमध्ये जी ब्रेन आहे, ब्रेनमध्ये जो डाय इन्सेफॅलॉनचा जो पार्ट आहे हा, ठीक आहे, हा जो डाय इन्सेफॅलॉनचा जो पार्ट आहे, हा डाय इन्सेफॅलॉनचा पार्ट, या पार्टच्या एक्झॅक्टली हा जो पार्ट आहे या पार्टच्या खाली हा तुमचा कोण प्रेझेंट असतो, हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस हा रेग्युलेट करतो तुमच्या नेक्स्ट ग्लँडला. ठीक आहे, थॅलॅमसच्या खाली तुमचा कोण आहे, हायपोथॅलॅमस आहे. हायपोथॅलॅमस रेग्युलेट करतो तुमच्या पिट्युटरी ग्लँडला. पिट्युटरी ग्लँड ऑल्सो कॉल्ड ॲज अ मास्टर ग्लँड इन आवर बॉडी. कारण बघा की आता आपण बघतोय हे फंक्शन या ब्रेनमध्ये कोणते कोणते हार्मोन्स प्रेझेंट आहे. फर्स्ट वन इज हायपोथॅलॅमस, सेकंड वन इज पिट्युटरी अँड थर्ड वन इज पिनाइल ग्लँड. तर असे 3 टाइप्सचे एंडोक्राइन ग्लँड हे आपल्या ब्रेनमध्ये प्रेझेंट आहेत आणि प्रत्येकाचे रोल वेगळे आहेत. जर तुम्ही कन्सिडर केलं की हायपोथॅलॅमस हा खूप मेजर रोल प्ले करतो, कारण जे काही सिग्नलिंग आहे, जे काही रिलीजिंग हार्मोन आहेत, ठीक आहे, कॉर्टिकोट्रॉपिक्स जे हार्मोन्स आहेत, रिलीजिंग असतील किंवा इनिबिटरी असतील, हे सिग्नल हे रिलीजिंग हार्मोन कोण सिक्रेट करतं, कोण देतं, तर हा देतो हायपोथॅलॅमस. आणि हे सिग्नल तुमच्या न्यूरनल थ्रू किंवा तुमच्या पोर्टल सर्क्युलेशन थ्रू तुमच्या पिट्युटरी ग्लँडकडे जाणार. पिट्युटरी ग्लँड हा 3 याच्यामध्ये डिवायडेड आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे अँटेरियर लोब, पोस्टेरियर लोब अँड इंटरमिडिएट लोब. तर असे 3 टाईपचे लोब्स आहेत. ते पण आपण एकदम प्रॉपरली, हे फक्त जनरल ओव्हरव्ह्यू आहे. दोज आर मीन्स जे की त्यांना काहीच माहीत नाही अशा स्टुडंटसाठी हे चालू आहे. बेसिक अंडरस्टँडिंग how it is working, where it is located, how they are responsible for secretion of different types of hormones, how they are acting on target cell, what was the mechanism, कोणत्या मेकॅनिझम होत्या त्यामध्ये,
तुमची सरफेसला ॲक्ट करतात का हार्मोन्स तुम्हाला माहीत आहे. सायटोप्लाझ्मिक रिसेप्टर पण असतात, जसं आपण बघितले मिनरलोकॉर्टिकॉइड्स रिसेप्टर विच इज प्रेझेंट इन सायटोप्लाझम इन केस ऑफ कलेक्टिंग डक्ट, डायरेटिक्स मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, स्पिरोलॅक्टन ब्लॉकर, अल्डोस्टेरॉन रिसेप्टर, हे आपण बघितलेलं आहे लास्ट सेक्शनमध्ये. सो या सेक्शनमध्ये तुमचे सगळे हार्मोन्स, सगळ्या कन्सेप्ट, हाऊ सोमॅस्टोस्टॅटिन रिस्पॉन्सिबल फॉर हायपरग्लायसेमिया हे पण बघू आपण. ठीक आहे, बी पेशन्स अँड कीप पेशन्स अँड तुमचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे हे मेंटेन करा, कारण ह्या एंडोक्राईन सिस्टीममध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायचं आहे. की ही जी डायसिफेलॉनची जी कॅव्हिटी आहे त्यामध्ये तुमचा हा थॅलॅमस आणि हा फॉलोड बाय हायपोथॅलॅमस, आणि हा हायपोथॅलॅमसला एक स्टाल्क असतो. स्टाल्क म्हणजे काय, एक तुम्हाला माहीत आहे की अशा प्रकारचा हा हायपोथॅलॅमस असेल तर हा एक याला म्हणतो आपण याला म्हणतो आपण इन्फंडिबुलम पण म्हणू शकतो. बट आता इनिशियली आपण याला काय म्हणू, स्टाल्क. ठीक आहे, यांची जी अटॅचमेंट आहे पिट्युटरी ग्लँड आणि हायपोथॅलॅमसची ही कशाने आहे, स्टाल्कनी आहे, आणि ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, सो लेट्स सी वन बाय वन व्हॉट विल बी द इन डेप्थ ऑफ आवर एंडोक्राईन सिस्टीम. ओके, सो इथपर्यंत आलेलो आहोत आपण, आणि हा हायपोथॅलॅमस कुठं प्रेझेंट होता बघितलं, आणि या ठिकाणी जो तुम्हाला दाखवला जातोय पिंक कलरमध्ये तो आहे तुमचा पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे, पिट्युटरी ग्लँड परत तो क्लासिफाय केलेला आहे डिफरंट टाइप्स मध्ये, डिफरंट पार्ट्समध्ये. अँड पिट्युटरी ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड ॲज मास्टर ग्लँड. ठीक आहे, मास्टर ग्लँड का, कारण जे काही बॉडीचे हॉर्मोन्स आहेत त्याच्यामध्ये थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असेल, ठीक आहे, मेलेनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन असेल, हे सगळे हार्मोन्स इथून रेग्युलेट केले जातात. ठीक आहे, आणि त्यानंतर जो नेक्स्ट आहे तुमचा तो म्हणजे तुमचा थायरॉइड ग्लँड. ठीक आहे, आपण बघितलं त्या ठिकाणी तुमचा पिट्युटरी ग्लँड आहे, त्यामधून तुमचे बरेच टाईपचे हार्मोन्स सिक्रेट होतात. ऑक्सिटोसिन, ADH, ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक, ACTH, त्यानंतर तुमचे अजून कोणतं प्रोलॅक्टिन होतो, त्यानंतर तुमचं अजून कोणते होतात की जे गोनॅडोट्रॉप्स होतात. हे सगळे हार्मोन्स हे तुमच्या पिट्युटरी ग्लँडमधून सिक्रेट होतात. पिट्युटरी ग्लँड हा तुमच्या ब्रेनमध्ये आहे, बट त्यांचे टार्गेट हे वेगळे आहेत. बघा की जर तुमचा एक हार्मोन आहे की जो तुमच्या ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे, ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल हा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हा कुठं आहे, कुठून रिलीज झाला, हा तुमच्या पिट्युटरी ग्लँडमधून रिलीज झाला. ठीक आहे, पिट्युटरी ग्लँडमधून रिलीज झाला, आणि याची मेकॅनिझम कुठं आहे, तुमच्या थायरॉइड ग्लँडवर आहे. थायरॉइड ग्लँड कुठं प्रेझेंट आहे, तुमच्या ट्रकियेवर प्रेझेंट आहे. ठीक आहे, अँड हा जो हार्मोन आहे, हा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हा इन्फ्लुएन्स करतो इन्क्रीजिंग सिंथेसिस ऑफ T3, T4. ठीक आहे, हे काय आहे, T3 आणि T4 ट्रायआयडोथायरोनिन आहे, टेट्राआयडोथायरोनिन आहे, कॅल्सिटोनिन आहे, जे की ह्या तुमच्या थायरॉइड ग्लँडमधून सिक्रेट होतात. बट याचं जे मेन रेग्युलेशन झालं ते रेग्युलेशन कोण केलं, या थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोननी केलं. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हा कुठून आला, तुमच्या पिट्युटरी ग्लँडमधून आला. पिट्युटरी ग्लँडमधून तुमच्या कोणत्या लोबमधून आला, तुमच्या अँटेरियर लोबमधून आला. बट लक्षात असू द्या की हे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन याला पण स्टिम्युलेट कोणतरी केलं असेल ना. सो याला स्टिम्युलेट केलं थायरॉइड रिलीजिंग हार्मोन, हे एक फॅक्टर आहे जे की कुठून हे सिक्रेट झालेलं आहे. हे फॅक्टर हे तुमच्या हायपोथॅलॅमस पासून सिक्रेट झालेलं आहे. ठीक आहे, तर हे आहे रेग्युलेशन, याला म्हणतो आपण हार्मोनल रेग्युलेशन, जे रेग्युलेट करतं. सेम कंडिशन ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन जे रिलीज करता तुमचा हायपोथॅलॅमस. ठीक आहे, त्यानंतर तुमच्या अँटेरियर लोबमधून निघतो तुमचा ACTH हा आहे हार्मोन, आणि याची जी मेकॅनिझम आहे, याची जी ॲक्शन आहे, ही ॲक्शन कुठं आहे तुम्हाला माहीत आहे, तुमच्या ॲड्रिनल ग्लँडवर आहे, ज्या ठिकाणी आपण कॉर्टेक्स म्हणतो, झोना ग्लोमेरुलसा, झोना फॅसिकुलाटा, झोना रेटिक्युलारिस. हे जे आतापर्यंत आपण ऐकत होतो या सेक्शनमध्ये सगळं क्लिअर होईल. अँड आता तुम्ही नोट्स इनिशियली तुम्ही लगेच नोट्स बनवण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे, लगेच तुम्ही नोट्स बनवण्याचा प्रयत्न करू नका. लेट सम कन्सेप्ट अंडरस्टँड अँड देन यू कॅन प्रिपेअर युअर ओन नोट्स. फर्स्ट इनिशियली हे फक्त बॅकग्राऊंड आहे, तुमच्या कन्सेप्टसाठी आपण क्लिअर करतोय. ठीक आहे,
आता जो नेक्स्ट पार्ट आहे तुमचा थायरॉइड ग्लँडचा, हा तुमचा थायरॉइड ग्लँड आहे. ठीक आहे, हा थायरॉइड ग्लँड आहे जो की दोन्ही साईडला तो प्रेझेंट असतो. अँड यांची जी अरेंजमेंट आहे, हे सगळे कोण आहेत, हे फोलिकल सेल्स आहेत. ठीक आहे, हे फोलिकल सेल्स आहेत आणि याची डिटेल डेप्थ आपल्याला थायरॉइड अँटी थायरॉइड हार्मोनमध्ये बघायची आहे. हाऊ दे आर रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ T3 अँड T4, वेअर इट इज conversion of T4 into T3, peripheral conversion of T4 into T3. Why? Because T3 is more potent as compared to T4. याची जी T alpha आहे, याचा खूप लॉंग T alpha आहे, याचा शॉर्ट T alpha आहे. हा पोटंट आहे, हा लेस पोटंट आहे. म्हणून पेरिफेरल कन्व्हर्जन होतं. आपण बघितलं ना की बरेच ड्रग आहेत पेरिफेरल कन्व्हर्जनमध्ये इंटरफेअर करतात अँड तुमच्या थायरॉइड ग्लँडच्या फंक्शनिंगला ते अफेक्ट करतात. तर हीच आहे ती कंडिशन. हे आहे तुमचा कोणता ग्लँड, हा आहे तुमचा थायरॉइड ग्लँड. आणि तुम्ही जर याच्या एक्झॅक्टली जर तुम्ही डॉर्सल व्ह्यूला गेलात, ठीक आहे, एक्झॅक्टली तुम्ही जर बॅक व्ह्यूला गेलात तर तुम्हाला दिसेल की याच्या बॅक साईडनी तुम्हाला असे 4 टाईप्सचे हॉर्मोन्स आहेत. ठीक आहे, 4 टाईपचे लोकेशन आहेत. त्याला म्हणतो आपण पॅराथायरॉइड ग्लँड. पॅराथायरॉइड ग्लँड जे की तुमचं सिक्रिशन करतात तुमच्या पॅराथायरॉइड हार्मोन्स सोबत. अँड पॅराथायरॉइड हार्मोन्स हे इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. whether it is responsible for osteoclast, whether it is responsible for osteoblast, whether it is responsible for increasing blood concentration, calcium blood concentration, whether it is responsible for reabsorption of calcium from kidney. हे सगळ्या कन्सेप्ट या सेक्शनमध्ये कव्हर होतील. डोंट गेट डिप्रेस्ड, डोंट गो इन टेन्शन मूड. ठीक आहे, सगळं क्लिअर होईल. जस्ट वेट अँड वॉच. फक्त तुमचं इथं एकच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ती म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशन किंवा तुमचे जर पेशन्स इथं असतील, तुम्ही प्रॉपर लेक्चर अटेंड करत असाल, लाईन टू लाईन तुमचं लक्ष असेल, तर हा जो सेक्शन आहे मी शुअरली आहे की जर तुम्ही हा सेक्शन प्रॉपर वेनी जर केला आणि जर तुम्ही याच्या नोट्स बनवल्या, ठीक आहे, जर तुम्ही याच्या नोट्स बनवल्या तर तुम्हाला रिव्हिजनला 1 दिवस पण याला लागणार नाही. नॉट मोर दॅन 1 डे. लक्षात असू द्या, रिव्हिजनसाठी 1 दिवस पण तुम्हाला लागणार नाही. लागणार नाही म्हणजे नाहीच. एवढं प्रॉपर या सेक्शनमध्ये आपण कव्हर करतोय. अँड लिटरली ऑल इंडियामध्ये ह्या जीपॅटचं जे काही इन्व्हायरमेंट आहे, हे जीपॅटचं इन्व्हायरमेंट कुठंतरी खूप मिनिमम लेवलला आहे सध्या. मोस्ट ऑफ स्टुडंट दे आर थिंकिंग की ऑनलाईन जे सगळे क्लास असतात हे सगळे सारखे असतात. म्हणजे आपल्या ऑल इंडियामध्ये जर मी सांगत असेल की 100 जीपॅटचे क्लासेस आहेत, सो आउट ऑफ 100 90% क्लासेस, ठीक आहे, ऑलरेडी आपण 100% कॉलेजचे क्लास बघू जे की कॉलेज लेवलला होतात. कॉलेज लेवल म्हणजे तुमचे सेमिस्टर लेवल. सेमिस्टरचे क्लासेस हे 99.9% हे 2 वेनी होत आहे. ते म्हणजे एक आहे तुमची गुगल क्लासरूम आणि दुसरा आहे तुमची झूम ॲप. ठीक आहे, अँड या दोन कंडिशनमुळे विद्यार्थी ऑनलाईनला रिस्पॉन्स नाही देत. आणि जे जीपॅटचे क्लासेस आहेत याच्यामधले 90% क्लासेस हे पण याच्यावरच होत आहे. ओनली 10% क्लासेस हे बोर्ड टीचिंग होत आहे. अँड आय एम प्राऊडली सेइंग की आय एम वन ऑफ दॅट कम्स अंडर 10%. कारण एवढं इफेक्टिवली ऑनलाईन होणं, कारण तुम्हाला त्याचं अजून म्हणजे तुम्ही बघितलं नसेल, मे बी तुम्हाला ते एक्सपिरियन्स आला बी असेल. तुम्ही बऱ्याच काही ठिकाणी तुम्ही जीपॅटचे काही ऑनलाईन डेमोस्ट्रेशन असतात ते पण तुम्ही बघितले असताल. बट इफेक्टिव्हनेस कुठं असतो? इफेक्टिव्हनेस हा बोलण्यात नाही, इफेक्टिव्हनेस हा कम्युनिकेशनमध्ये नाही. म्हणजे मी जास्तच इंग्लिश हायफाय फॉरेनरसारखं जर बोलत असेल तर ते इफेक्टिव्हनेस नसतो क्लासचा, ते तुमच्या क्लासची क्वालिटी नसते. ठीक आहे, इट्स ऑलवेज डिटरमाइन व्हॉट यू गेट फ्रॉम लेक्चर, काय तुम्हाला समजले. अँड मी प्राऊडली सांगू शकतो की आपले स्टुडंट हे इतक्या प्रॉपर वेने तुम्ही इमॅजिन नाही करू शकत की मी या लेवलचं तुम्हाला बोलू शकतो की लास्ट तुमची ANS टेस्ट कंडक्ट केलेली आहे आणि तुम्ही ANSचे 2 टेस्ट दिलेले आहेत. सो आउट ऑफ 500 इट्स अनबिलिव्हेबल
की आपल्या क्लासचा टॉपर 384चा आहे. ANS इतका डीप पेपर होता की मी असा सेट करत असताना विचार करत होतो की आय कॅन मीन्स एक्सप्लोर विथ दिस क्वेश्चन ऑर नॉट, हे तुम्हाला देऊ की नको, तुम्हाला हे अंडरस्टँड होईल की नाही. बट स्टील आय केप्ट फॉर युअर एक्झाम अँड आय केम टू नो की फर्स्ट टॉपर वॉज 384. अनबिलिव्हेबल आहे सध्याच्या कंडिशनला. अँड हे जे स्पिरिट आहे हे स्पिरिट खूप इम्पॉर्टंट आहे आणि मोस्ट ऑफ स्टुडंट याला फॉलो करत आहे. जे स्टुडंट नाही फॉलो करत आहेत डेफिनेटली त्यांचा लॉस होईल. त्यांना ह्या पूर्ण 4 इयरमध्ये कधीतरी हे शिक्षण किंवा हे एज्युकेशन किंवा ही क्वालिटी मेंटेन करावी लागेल. जर त्यांनी नाही केली तर मार्केटमध्ये त्यांची डिमांड नाही. डिमांड नसेल तुमच्या एज्युकेशनला व्हॅल्यू नाही. डिमांड का नाही? कारण तुमच्याकडे नॉलेज नाही, तुमच्याकडे कन्सेप्ट नाही. तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये विचारत असेल की वाय द प्लाझ्मा प्रोफाईल कर्व रिस्पॉन्सिबल फॉर डोस ॲडजस्टमेंट, तुम्ही म्हणाल सर आय डोंट नो. ते म्हणाल गेट आउट फ्रॉम हेअर, अदरवाईज यू कॅन गो नाउ. सगळ्यात मेन इन्सल्ट तुमची इंटरव्ह्यूला अशी होते की तुम्ही गेलात इंटरव्ह्यूला, एक क्वेश्चन तो इंटरव्ह्यूवर विचारतो, एक क्वेश्चनमध्ये तुम्हाला म्हणतात की यू कॅन गो नाउ. सो दिस इज ट्रू फॅक्ट की दे आर नॉट इंटरेस्टेड इन युअर नॉलेज, युअर डिग्री, युअर सर्टिफिकेट्स. नो, कारण इतका सिंपल फर्स्ट क्वेश्चन जर तुम्हाला नाही आला तर डेफिनेटली ते तुम्हाला एक वर्ड यूज करतात, यू कॅन गो नाउ. तुम्हाला असा आनंद वाटतो की अरे वा, काहीच नाही विचारलं, एक क्वेश्चन विचारला. तुम्हाला अजून 2 दिवसांना कळतं की आपलं सिलेक्शन नाही झालं. ठीक आहे. किंवा तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट एक्झामसाठी अपेअर करत असाल, मेनली हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर, तुमचे जे काही गव्हर्नमेंट फार्मासिस्ट असतील, CGSCचे असतील, ESICचे असतील, हे सगळ्या एक्झामसाठी, AM साठी असतील, हे सगळे हा एंडोक्राईन सिस्टीम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमचं फायनल डेस्टिनेशन हे आज नाही. तुमचं फायनल डेस्टिनेशन ही तुम्ही आज काय करता हे ठरवणार नाही. इट मे बी सायलेंटली, तुम्ही किती हार्डवर्क करताय हे सगळं सायलेंटली आहे. तुम्हाला कुणीच सध्या वॉच करत नाही की तुम्ही काय करताय, तुम्ही किती तास तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही मॉर्निंगला बसताय, इव्हनिंगला बसताय. हां, फक्त तुमचे जे पॅरेंट्स आहेत ते फक्त तुम्हाला ते तुमच्यावर वॉच असेल तर ते तुमच्यावर वॉच ठेवत असतील की किती वेळ बसतोय, किती वेळ करतोय. बट नाऊ युअर फ्रेंड्स, हे तुमचे फ्रेंड्स तुम्हाला आता बघायला कुणीच नाही आहेत की ते तुम्ही काय करताय, तुम्ही किती स्टडी करताय. त्यांना जे काही फ्रेंड्स जे काही घरी आहेत, जे घरी त्यांच्या स्वतःच्या शेड्यूलमध्ये बिझी आहेत, त्यांना असे वाटत असेल की सगळे असंच करताय. बट तुम्हाला माहीत आहे तुम्ही काय करताय, कोणत्या लेवलचं करताय. अँड आता तुम्ही हे जे काही तुम्ही वर्क करताय, जे काही हार्डवर्क करताय, हे सगळं सायलेंटली आहे, कुणालाच ह्याची खबर नसणार आहे. बट ज्या वेळेला सक्सेस मिळेल त्यावेळेला ते इतकं नॉइजी असेल. लेट युअर हार्डवर्क डू इन सायलेंट अँड लेट सक्सेस नॉईज. हे आपण बऱ्याच वेळेला बोललेलो आहे आणि हे व्हायला पाहिजे. हार्डवर्क ऑलवेज सायलेंटली पाहिजे, कारण तुमचं सक्सेस तेवढ्या आवाजने बाहेर येईल. ठीक आहे. सो हे तुमचा पॅराथायरॉइड ग्लँड आहे आणि या पॅराथायरॉइड ग्लँड रिस्पॉन्सिबल आहे कॅल्शियमच्या रेग्युलेशनसाठी, व्हिटॅमिन D, पॅराथायरॉइड, ह्या दोघांचं आपण कोरिलेशन करून तुम्हाला हा पॉईंट कव्हर केला जातो. ठीक आहे. सो बघा, जो तुमचा नेक्स्ट आहे, ठीक आहे, नेक्स्ट जो ग्लँड आहे तो पॅराथायरॉइड हे दाखवतील. हा बघा की हे आहे तुमचा पॅराथायरॉइड ग्लँड, जो की रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या पॅराथायरॉइड हॉर्मोनसाठी. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर पुढे आलात तर तुमचा पुढचा ग्लँड आहे हा पॅराथायरॉइड ग्लँड झाला. ठीक आहे. हा जो तुमचा नेक्स्ट आहे हा आहे तुमचा थायमस ग्लँड. ठीक आहे. हे थायमस ग्लँड आहे जो की प्रेझेंट आहे तुमच्या सुपिरियर पार्ट ऑफ हार्टच्या अप्पर पार्टकडे, जो की तुम्ही ॲझ्युम केला असेल. जो स्टर्नम आहे, स्टर्नम कोण आहे, स्टर्नम कशासाठी आपण बोलतो, स्टर्नम हा तुमचा बोन आहे जो की तुमच्या रिब्सला अटॅच करून ठेवतो. हा जो इंटरनल पार्ट आहे, ठीक आहे, हा स्टर्नमच्या मध्ये. आणि जो तुमचा हार्ट असतो, हार्टचे जे तुम्ही माहिती आहे तुमचे हे जे आवर्टा आहे, ह्या आवर्टाच्या मध्ये आणि ह्या स्टर्नमच्या मध्ये हा तुमचा कोण प्रेझेंट आहे, हा बायलोब्ड तुमचा थायमस ग्लँड प्रेझेंट आहे. आणि हा रिस्पॉन्सिबल असतो रेग्युलेशन ऑफ T लिम्फोसाइट्स, अँटीबॉडीज, हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे ओव्हरलुक चालू आहे सध्या आणि हे ओव्हरलुक तुमच्या फक्त अंडरस्टँडिंगसाठी आपण घेतोय आणि हे तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे.
ठीक आहे, हे थायमस ग्लॅन्ड आहे. आणि त्यानंतर आता जो मेन आहे आपला तो म्हणजे आपला कोणता ग्लॅन्ड आहे, हा आपला पॅनक्रियास. पॅनक्रियास ग्लॅन्ड इज ऑल्सो कॉल्ड ॲज हिटेरोक्राइन ग्लॅन्ड. हिटेरोक्राइन ग्लॅन्ड म्हणजे काय की बघा, या पॅनक्रियाचं डिटेल स्ट्रक्चर तुम्हाला अजून येणार आहे. अजून याची डिटेल इन्फॉर्मेशन, डिटेल पूर्ण कन्सेप्ट मी क्लिअर करेल. फक्त हे ओव्हरव्ह्यू चालू आहे. ठीक आहे, हे दिसते तुम्हाला, हे तुमचं काय आहे, बाईल गॉल ब्लॅडर आहे. ठीक आहे, हे तुमचं काय आहे, गॉल ब्लॅडर आहे. अँड हे तुमच्या बाईल सिक्रिशनसाठी हे रिस्पॉन्सिबल आहे. तुम्हाला हे पण माहीत आहे, हे बाईल सिक्रिशन होतं. आणि हे बाईल सिक्रिशन तुमच्या या ठिकाणी, नॉट दिस, हे तुमच्या या ठिकाणी कॉमन ओपनिंग असते तुमच्या पॅनक्रियाची आणि तुमच्या गॉल ब्लॅडरची. याला म्हणतो आपण स्पिंक्टर ऑफ ओडी. लक्षात असू द्या, स्पिंक्टर ऑफ ओडी ही जी ओपनिंग आहे, हा जो पार्ट आहे, हा पार्ट कशाचा आहे, हा पार्ट आहे तुमच्या डिओडिनमचा. ठीक आहे, आपण बघतो की आपले जे म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन आहे ते डिवायडेड आहे, डिओडिनम, जेजिनम, इलियम अँड कोलॉन. तर या पार्टमध्ये हे डिवायडेड आहे तुमचं इंटेस्टाईन. फर्स्ट पार्ट ऑफ इंटेस्टाईन दॅट इज कॉल्ड डिओडिनम. हे कुठं आहे, आफ्टर स्टमक. ह्या स्टमकच्या पाठीमागं, सॉरी नॉट पाठी, मीन्स सी शेप्ड जो स्ट्रक्चर आहे तुमच्या इंटेस्टाईनचं, याला म्हणतो आपण डिओडिनम. अँड डिओडिनममध्ये हा तुमचा कोण बसलेला आहे, हा तुमचा पॅनक्रियाज बसलेला आहे. आणि ह्या पॅनक्रियाजमध्ये या अशा टाईपचे तुमचे एक ओपनिंग आहे, त्याला म्हणतो आपण कॅव्हिटी. यामध्ये तुमचे ॲसिनर सेल पण आहेत, लक्षात असू द्या. ॲसिनर सेल जे की ऍक्ट करतात तुमचे विथ डक्ट. ठीक आहे, लक्षात असू द्या. आणि हे तुम्हाला येणार आहे विथ डक्ट. आणि यामध्ये अजून असे तुम्हाला काही म्हणजे ग्रुप ऑफ स्कॅटर सेल मिळतील. त्याच्यामध्ये तुम्हाला अल्फा सेल, बीटा सेल, डेल्टा सेल असे 3 टाईपचे, आणि चौथा आहे एफ सेल म्हणतो आपण त्याला. असे 4 टाईपचे डिफरंट एंडोक्राइन सेल्स मिळतील. ठीक आहे, बीटा सेल, पॅनक्रियाटिक बीटा सेल्स, अल्फा सेल, डेल्टा सेल, एफ सेल, हे सगळे डिफरंट सेल आहेत जे डिफरंट हॉर्मोनच्या सिक्रिशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. ठीक आहे, तर अल्फा सेल रिलीज काय करतो, तुमचा ग्लुकॅगोन. ग्लुकॅगोन ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर हायपर ग्लायसेमिया. कसा ते बघू आपण. त्यानंतर बीटा सेल पॅनक्रियाटिक रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रिशन ऑफ इन्सुलिन. खूप मोठी मेकॅनिझम आहे, कंप्लीट 2 पेजची मेकॅनिझम आहे. हाऊ इट इज रिलीजिंग फ्रॉम पॅनक्रियाटिक बीटा सेल, हाऊ द ओरल हायपोग्लायसेमिक एजंट रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग इन्सुलिन रिलीज, हे पण तुम्हाला सांगायचे, हे पण आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर त्यानंतर तुमचा जो आहे डी सेल म्हणजे डेल्टा सेल, रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रिशन ऑफ सोमॅस्टोस्टॅटिन. सोमॅस्टोस्टॅटिन हा पण तुमचा हायपरग्लायसेमिक एजंट आहे, हार्मोन आहे. तर यांचं सगळ्यांचं सिक्रिशन हे डायरेक्टली कुठं होणार, ब्लडमध्ये. आणि हे सिक्रिशन रिस्पॉन्सिबल आहे त्याला आपण एंडोक्राइन ग्लॅन्ड म्हणू शकतो. ठीक आहे, आणि हे जे ॲसिनर सेल आहेत हे मात्र तुमचे कुठले ग्लॅन्ड आहेत, एक्झोक्राइन ग्लॅन्ड आहेत. म्हणून एक्झोक्राइन सिक्रिशन दाखवतात. यांचं सिक्रिशन होतं पहिल्यांदा त्यांच्या कॅव्हिटीमध्ये आणि नंतर जातात ते ब्लडमध्ये. त्यामुळे त्याला म्हणतो आपण एक्झोक्राइन ग्लॅन्ड. अँड दॅट इज द रिझन, दिस इज द मेन रिझन फॉर वी आर कॉल पॅनक्रियाज ॲज हिटेरोक्राइन ग्लॅन्ड. ठीक आहे, तर हे काही बेसिक कंडिशन आहेत जे आपण इथं बघतोय. आणि तुम्हाला या ठिकाणी इंटरेस्टेड पार्ट म्हणजे काय की आपण विथ ॲनिमेशन जातोय. ठीक आहे, त्यानंतर जो मेन आहे पुढचा आपला तो म्हणजे हा तुमचा पॅनक्रियाज झाला. मेन आहे तुमचा हा ॲड्रिनल ग्लॅन्ड. हा ॲड्रिनल ग्लॅन्ड आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे, बघा हा ॲड्रिनल ग्लॅन्ड, याच्यामध्ये 2 मेन फीचर आहेत. एक आहे कॉर्टेक्सचं फीचर आहे, सेकंड आहे तुमच्या इंटरनल मेडुलाचं फीचर आहे. तर हे सगळे डिटेल्स तुमचे नेक्स्ट लेक्चरमध्ये मी घेईल. आय थिंक टाईम संपलेला आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये हे डिटेल्स, आणि आय होप सगळ्यांना हे इंटरेस्टेड आहे. विथ ॲनिमेशन खूप इम्पॅक्ट पडतो. आणि नेक्स्ट क्लासमध्ये याला आपण कंटिन्यू करू. ओके, थँक्यू सो मच.